नांदेड भारतीय नरहरी सेना महाराष्ट्र राज्य या संघटनेची नांदेड जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली। यावेळी मराठवाडा अध्यक्षपदी अनिल अण्णा टाक धानोरकर, प्रदेश सरचिटणीस रुपेश मुंडिक, प्रदेश संघटक सागर डहाळे, नवनिर्वाचित पदाधिकारी यांच्या सत्कारांचे आयोजन उत्तर सराफा असोसिएशनचे वतीने करण्यात आले। यावेळी समाज नेते सुधाकर अण्णा टाक, उत्तर सराफा असोसिएशनचे शिजी टाक, श्याम उदावंत, प्रवीण उदावंत, सोनू डहाळे, कोषाध्यक्ष विनायक क पाथरकर, उत्तर जिल्हाध्यक्ष संतोष टाक, दक्षिण जिल्हाध्यक्ष मिरधड मेड, गणेश शहाणे, सचिन टाक, वैभव मेड, सेवानिवृत्त पोलीस उपाधीक्षक उत्तमराव टाक, समाजसेवक प्रभाकरराव डहाळे, अशोक टाक, विष्णू टाक आदी समाज बांधवांची उपस्थिती होती। AMK न्यूज नांदेड। ऊट सोनारा जागा हो, समाजाचा धागा हो। सोनार समाजातील महाराष्ट्रात भरपूर अशा संघटना आहेत, पण एकमेव अशी संघटना आहे की ज्या संघटनेचं कार्य पाहून सर्व महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर येण्याचा बहुमान आमच्या भारतीय नरहरी सेनेने सर्वत्र महाराष्ट्रात केलेला आहे। त्यानुसार नांदेड येथे आज आम्ही संघटनेची कार्यकारिणी जाहीर केली। या कार्यकारिणीमध्ये आमच्या संघटनेचे मुख्य मार्गदर्शक सुधाकर टाक आहेत, या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष काकासाहेब बुराडे आहेत व या संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्रजी पिंगळे आहेत। आज आम्ही नांदेड येथे सर्व समाज बांधवांची मीटिंग घेतली व त्या मीटिंगमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला आणि संघटनेची स्थापना करण्यात आली। यामध्ये अनिल अण्णा टाक धानोरकर यांची मराठवाडा अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली। त्यानंतर रुपेश मुंडिक यांची भारतीय नरहरी सेनेच्या प्रदेश चिटणीसपदी निवड करण्यात आली व तसेच सागर ढाळे यांची प्रदेश संघटक या कार्यावर त्यांची निवड करण्यात आली व असं असंख्य व तसेच मला सांगण्यास आनंद होतो की नांदेड उत्तर व दक्षिण ह्याही दोन्ही शहराच्या संघटनेची आज आम्ही नियुक्ती करण्यात आली। त्यात प्रामुख्यानं उत्तर च्या जिल्हाध्यक्षपदी आमचे मित्र संतोष मधुकरराव टाक दैठणकर, गणेश ज्वेलर्सचे मालक यांची निवड जिल्हाध्यक्ष म्हणून उत्तरच्या करण्यात आली व दक्षिण या जिल्हाध्यक्षपदी गिरधर भाऊ मेड यांची निवड करण्यात आली व जिल्हा सरचिटणीस म्हणून पप्पू उर्फ प्रवीण उदावंत यांची निवड करण्यात आली। शहराध्यक्ष म्हणून उत्तरच्या गणेश शहाणे व दक्षिणच्या महेश लोलगे यांची व सर्व अशा आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली। प्रामुख्याने मला तुम्हाला एक माहिती द्यायची आहे, सांगायचं आहे की सोनार समाजाची ही जी संघटना आहे ही जो समाजाची जो काही आपल्यावर अत्याचार अन्याचार होत असेल त्या ठिकाणी आम्ही खंबीरपणे उभा टाकण्यासाठी ह्या संघटनेची स्थापना केलेली आहे आणि सोनारांचा जो बुलंद आवाज आम्हाला संपूर्ण महाराष्ट्रभर करायचा या संघटनेच्या मार्फत आम्ही तो करणार आहोत। आज आम्हाला शासनाला एक विनंती करायची आहे, या नांदेड शहरामध्ये शिडको हाडको असेल किंवा मग सराफ्या भागात एक मंदिर असेल किंवा मग लेबर कॉलनीचं संत नरहरी महाराजांचं मंदिर असेल, या तिन्ही मंदिरांना शासनाचा निधी मिळावा यासाठी आम्ही शासनाकडे एक मागणी करत आहोत की त्या ठिकाणी सभागृह असो, पेवर ब्लॉक असो किंवा इतर कुठल्या सोयीसुविधा असतील यासाठी आम्ही तिन्ही आमदार आणि खासदार लोकप्रतिनिधींना पालकमंत्री यांना आम्ही निवेदन देणार आहोत। पण आमची मागणी आहे की आम्हाला भरघोस निधी या तिन्ही मंदिरासाठी दिला पाहिजे। व दुसरा एक मुद्दा म्हणजे तो आज सर्वत्र शिक्षणाच्या बाबतीतला। सोनार म्हणजे काय सर्व असा फार बलाढ्य आणि आर्थिक बाबतीत असलेला सुदृढ असा समाज नाही, त्यातही काही वंचित लोक आहेत, गोरगरीब आहेत, पण त्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आज काहीतरी आर्थिक बाबतीत आपल्याला कुठला तरी पाऊल उचलायचं संघटनेच्या मार्फत। म्हणून मी शासनाला विनंती करतो की आमच्या सोनार संघटनेच्या वतीनं भारतीय नरहरीच्या की शासनाला सांगतो की आम्हाला एक वसतिगृहाची मागणी आमच्या समाजाची फार पूर्वीपासून आहे, ती शासनाने आमची मान्य करावी व महापालिकेला एक विनंती करतो की महाराजांचं संत नरहरी महाराजांचं एक स्मारक इथं छान सुंदरसं उभं टाकलं पाहिजे व त्यांच्या पुतळ्यासाठी एक नियोजित अशी जागा मिळाली पाहिजे, अशा मागण्या आहेत। आणि सर्व काही गोष्टी आपण समाजासाठी करण्यासाठी तत्पर आहोत आणि मी पण बांधिलकी आहे की आम्ही सर्वतोपरी ज्या ठिकाणी समाजावर कुठे अन्याय होईल त्या ठिकाणी आमची संघटना 100% ही रस्त्यावर उतरेल। वेळ प्रसंगी आम्ही समाजासाठी कुठल्याही कार्य करण्यासाठी तयार आहोत। जय नरहरी।
सर्वप्रथम सर्व समाज बांधवांना माझा जय नरहरी. काल झालेल्या मीटिंगमध्ये आपले सर्व पदाधिकारी निवड झालेले आहे. त्यात नांदेड जिल्हा कार्यकारिणीची पण निवड झालेली आहे. त्यामध्ये मी संतोष मधुकरराव टाक माझ्यावर नांदेड उत्तर जिल्हा प्रमुख या पदाची जिम्मेदारी देण्यात आलेली आहे. तरी ही जी जिम्मेदारी मला दिलेली आहे त्यावर मी सक्षमपणे उभा राहून काम करेल. समाजातील अडीअडचणी ज्या प्रत्येक सराफ व्यापार असतात वगैरे त्या पूर्ण ह्याच्यासाठी आमची भारतीय नरसेना सदैव तयार राहील. आणि हे जे पद मला दिलेलं आहे त्यावर मी नक्की सक्षमपणे काम करेल अशी तुम्हाला ग्वाही देतो. थँक्यू.